त्याच्यात हे बोधिवृक्षाची पानं तुमच्या फ्रेममध्ये एक नंबर येऊन राहिले. काका थोडं बाजूला आहे ना. मग काय ते तो बोर्ड जो आहे बॅकग्राऊंड 2 मिनिटं. ताई थोडं बाजूला वाहना, नाही तर मग इकडे राहा. हो सोबतच आता मग इकडे राहा ना. घ्या थोडं बॅकग्राऊंड आम्ही व्यवस्थित. इकडून हां चला घ्या पायाला घाल. थांबा थांबा झालं झालं जास्त वेळपर्यंत नका लागू. अजून एक वेळा आज वैशाख पौर्णिमा तथा महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांच्या वैशाख पौर्णिमा त्रिगुणी पौर्णिमेनिमित्त साऱ्या जगाला आज जगात अस्थिरता निर्माण झालेली आहे. युद्धाचं वातावरण आहे. या युद्धाच्या वातावरणात तथागत गौतम बुद्धांच्या तत्वांना अनुसरून जर आज जग हे जर पुढे जाईल तर बुद्धाच्या मार्गानुसार आपल्याला शांतता, करुणा आणि समता याची भेट अवश्य मिळेल. आणि आजच्या या मंगलदिनी मी सर्वांना हार्दिक मंगल कामना देतो. धन्यवाद. हात नाही लावायचं, तुम्ही इकडे पण बोलायचं. ठीक आहे. बुद्धाचा जन्म ह्याच वैशाखी पौर्णिमेला झाला. बुद्धाला ज्ञानप्राप्ती वैशाखी पौर्णिमेलाच झाला आणि बुद्धाला निर्वाण पद पण ह्याच पौर्णिमेला झाला. असं एका कॅलेंडरमध्ये मी बघितलं तर बुद्धाचा विवाह बी ह्याच पौर्णिमेला झाला. म्हणून चारवी पौर्णिमा जगाच्या पाठीवर एवढी सुंदर पौर्णिमा बुद्धाचा जन्म. या प्रित्यर्थ मी सर्व बौद्ध बांधवांना, माझ्या आई बहिणींना मी मानाचा मुजरा देतो आणि एक छोटंसं गीत म्हणत आहे. बोधिवृक्षाने कथन केले, बोधिवृक्षाने कथन केले ते चारित्र्य गौतमाचे. पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे. पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे. किती घोर तपश्याती, किती घोर तपश्याती देहाचे वारुळ झाले. किती घोर तपश्याती देहाचे वारुळ झाले. बुद्ध गया अजिंठाही, बुद्ध गया अजिंठाही साक्षात वेरूळ आले. पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे. पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे. या सावलीत माझ्या विश्वाची माऊली ती, या सावलीत माझ्या विश्वाची माऊली ती. हृदयात मानवाच्या धम्म ज्योत लावली ती. हृदयात मानवाच्या धम्म ज्योत लावली ती. जग जिंकून ते ठरले, जग जिंकून ते ठरले पावित्र्य गौतमाचे. पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे. पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे. कधी केला नाही गर्व ना वाद कधी केला, कधी केला नाही गर्व ना वाद कधी केला. सर्व जग आज म्हणतो मी बुद्धाचा चेला. सर्व जग आज म्हणतो मी बुद्धाचा चेला. बुद्धाने बुद्ध पाही, बुद्धाने बुद्ध पाही सचित्र गौतमाचे. पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे. पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे. जय भीम, जय भारत.
तर आज जी सिच्युएशन आहे पूर्ण जगामध्ये जी युद्धामुळे जेवढे प्रॉब्लेम्स निर्माण झाले आहे एक सर्वसामान्य व्यक्तीला पण खूप त्याचा परिणाम हे लागत आहे भोगावं लागत आहे. तर आजच्या बुद्ध जयंतीच्या निमित्ताने आपण सगळं जे बुद्धांनी आपल्याला जो मेसेज दिला समानता, समता आणि बंधुता आणि लव, पीस, हार्मोनी हा जो मेसेज दिला आहे बुद्धांनी, तर तो सगळ्यांनीच आपण समजा अंमलात आणला तर हे सगळे प्रॉब्लेम्स शांती प्रिय यांनी सगळे सॉल्व्ह होऊ शकतील. तर आजच्या ह्या दिवशी मी सगळ्यांना बुद्ध जयंतीच्या शुभेच्छा देते. आजकालचं मी बघते आहे की मुलांमध्ये स्ट्रेस लेवल खूप डेव्हलप झालं आहे. कॉम्पिटिशन खूप आहे आणि गव्हर्मेंटमध्ये जागा खूप कमी आहे जॉब्समध्ये. इवन प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण कॉम्पिटिशन खूप आहेत. आपण आजकाल बघतो की AI मुळे बऱ्याचशा नोकऱ्या जातात आहे. तर त्याच्यामुळे आजकालचा जो युवा आहे तो या सगळ्या प्रॉब्लेम्समुळे खूप स्ट्रेसमध्ये आणि याच्यामध्ये असतो, प्रॉब्लेममध्ये असतो. तर याच्यात मुलांनी आपलं स्वतःचे जे प्रॉब्लेम्स आहेत तर ते मेडिटेशन आहे, बुद्धाचे जे प्राणायाम ते त्यांनी सांगितलेले आहे की स्वतः आपण जे प्रॉब्लेम्स आहेत ते यू हॅव गॉट द पोटेन्शियल, यू नीड टू डिस्कवर दॅट स्ट्रेंथ विदिन यू अँड वर्क ऑन दॅट. तर सगळं जे सॉल्युशन्स आहे कोणत्याही प्रॉब्लेमचे ते तुमच्यामध्येच त्याचा सॉल्युशन पण आहे. तर तुम्ही स्वतःवर तसे एफर्ट घेणे आणि मुलांनी याच्यामध्ये की प्रॉब्लेम्स आले तर ते शेअर करणे, डिस्कस करणे, त्याच्यावर आपल्याकडे सपोर्ट सिस्टीम आहे. तुमच्या फॅमिलीशी डिस्कस करायला पाहिजे आणि इमोशनल स्ट्रेस जो आहे आजकाल मुलांचा त्याच्यासाठी त्यांनी बुद्धाचा जो मेसेज आहे मेडिटेशनचा, शांतीचा, तो त्यांनी अंमलात आणायला पाहिजे. तर त्यांचे बरेचसे प्रॉब्लेम्स दूर होऊ शकतात त्याच्यामध्ये. थँक्यू. सर्वप्रथम समस्त जगातील सर्व देशातील बौद्ध बांधवांना आणि भारतीय बौद्ध बांधवांना 2589व्या बौद्ध जयंतीच्या निमित्तानं मी हार्दिक त्यांचं स्वागत करतो आणि ह्या जयंतीच्या निमित्तानं मंगल कामना त्यांना देतो. संपूर्ण जगामध्ये युद्धाचं वातावरण आहे, द्वेषाचं वातावरण आहे, महासत्ताक होण्याचं वातावरण आहे आणि ह्या प्रसंगी जे बुद्धाचे कालसंगत विचार आहेत, तर्कसंगत विचार आहेत आणि न्यायसंगत विचार आहेत. ते हेच सांगतात की राजसत्ता येते जाते हे सगळं म्हणजे यस धम्मो सनातनो म्हणजे परिवर्तन होत राहते. मग ते इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूक्लियसपासून सगळ्या गोष्टी ह्या परिवर्तित होत असतात. अशा स्थितीमध्ये हे जे ग्रीडीपणा आहे, जे स्वार्थ आणि महासत्ताक होण्याचं जे स्वप्न आहे, हे शाश्वत म्हणजे निसर्गाच्या नियमाच्या विरोधात आहे, शाश्वत विकासाच्या विरोधात आहे, मानव कल्याणाच्या विरोधात आहे. आणि अशा स्थितीमध्ये बुद्धाचा जो कल्याणकारी मार्ग आहे, आद्य कल्याण, मध्य कल्याण आणि अंतकल्याण, हा मार्गच ह्या जगाला शांततेकडे, कल्याणाकडे आणि सर्व मानव जातीचं, सर्व प्राणी समूहाचं कल्याण करणारा मार्ग जर जगातील जे पॉलिसी मेकर आहेत, म्हणजे जे डिक्टेटरशिपकडे चाललेले आहेत, त्यांनी जर थोडंसं वाचन केलं तर त्यांच्या लक्षात येईल की ह्या विश्वाला बुद्धाच्या धम्माची गरज आहे आणि युद्धाची नाही. बुद्ध पौर्णिमेच्या मी संपूर्ण जगाला शुभेच्छा देतो. बुद्ध पौर्णिमा जगात मोठ्या उल्हासात साजरी होत आहे. पण जगाचं जे वातावरण आहे, एकंदरीत जगामध्ये युद्धाचं वातावरण आहे, या युद्धाच्या वातावरणामुळे सगळा मानव आता एका दहशतीत जगतो आहे. आणि ही दहशत कुठंतरी दूर व्हावी, प्रत्येकामध्ये एक मानवतेची भावना निर्माण व्हावी आणि खऱ्या अर्थानं मानवासारखाच वागला पाहिजे, यासाठी सगळ्या जगांना आता बुद्धाचे विचार स्वीकारण्याची गरज आहे. आणि जोपर्यंत हे जग बुद्धाचे विचार स्वीकारणार नाही तोपर्यंत जगामध्ये अशीच अशांतता नांदत राहील. म्हणून मी आजच्या प्रसंगी एवढंच सांगू इच्छितो की बुद्धाचे विचार आत्मसात करा आणि मानवाला मानवतेप्रमाणे वागवा.
आणि बुद्ध पौर्णिमेच्या सगळ्यांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय भीम. आज बौद्ध पौर्णिमा आहे आणि खूपच आनंदाचा दिवस आहे सगळ्यांसाठी, पूर्ण विश्वांसाठी आणि पृथ्वीसाठी. आणि जे माझे बंधू आणि भगिनींना हार्दिक बुद्ध पौर्णिमाची हार्दिक शुभेच्छा. ओके, अजून थोडं बोलायचं आहे. प्लस माझं सांगण्याचा परिचय असा आहे, बौद्ध पौर्णिमा एवढा एक महावीर दिवस आहे, खूप महानता दिवस आहे. बोधिसत्व म्हणजे सगळ्यांसाठी बोधिसत्व बुद्धी सागर म्हणजे त्यांचं एवढं गुण गावले ना तरी कमी पडतील. आणि प्लस पुन्हा माझं म्हणणं आहे की आज नागपूर डॉक्टर बाबासाहेबांनी धम्म दिशा घेतलेली आहे. आणि हा एवढा महावीर दिवस, महासागर दिवस आहे. आणि अन्नदान करायला पाहिजे, खीरदान करायला पाहिजे. सगळ्यांनी जे दिलं त्यांनी ज्याच्या परीने अनुदान घ्यायला पाहिजे. आणि गावागावचे असे खूपच लोक येतात आपल्याकडे, केलं पाहिजे सगळ्यांनी नियोजन करून. थँक्यू, धन्यवाद. 2 शब्द बोलू. पहिली गोष्ट तर सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम. आम्ही BDSP संघ म्हणजे बौद्ध धम्म संस्कार प्रचार प्रसार संघाच्या वतीने इथे आलेलो आहे. तर सर्वात आधी तर मी हे सांगू इच्छिते की आज बुद्ध पौर्णिमेनिमित्त सगळ्यांना खूप मंगलकामना. बुद्ध पौर्णिमाच्या दिवशी 3 घटना घडलेल्या आहेत. तथागतांच्या महापरिनिर्वाण झालेलं आहे, त्यांना ज्ञानप्राप्ती झालेली आहे, त्यांनी जन्म झालेला आहे. या 3 गोष्टींमुळे आज त्रिगुण पौर्णिमासुद्धा म्हणतात. परंतु तुम्ही जे प्रश्न विचारलेला आहे की पांढरे शुभ्र कपडे का परिधान केलेले आहे, हे शांतीचं प्रतीक आहे. आणि शांतीचं प्रतीक असल्यामुळे आपल्याला शांतीचा मार्ग देणारे तथागत गौतम बुद्ध, त्यामुळे आपण त्यांच्या दिनी हा शांतीचा संदेश पोचावा यासाठी म्हणून आपण सर्वांनी पांढरे शुभ्र कपडे परिधान करायचं आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. आजच्या युवकांना म्हणजे बाबासाहेबांनी सांगितलेले विचार हे आपल्याला ग्रहण करायचे आहे, त्यांचं आचरण करायचं आहे. आणि तेव्हाच कुठे शांतीचा मार्ग येऊ शकेल. पांढरे शुभ्र कपडे घातले म्हणून काही शांतीचा मार्ग आपल्याला मिळालेला आहे असं नाही आहे. परंतु बाबासाहेबांनी जो आपल्याला शांतीचा मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गावर आपल्याला चालायचं आहे. तर कुठे हा शांतीचा मार्ग आपण शांतीच्या मार्गावर चालून शांती प्रस्थापित करू शकू आणि सगळा बौद्धमय भारत करू शकू. सांगू का? नमो बुद्धाय, जय भीम. मी उषा चोकांद्रे. आम्ही पटेल नगर युनिटला असतो. आणि जसं ताईंनी सांगितलेलं आहे की आमचा एक संघ आहे BDSP संघ. तर हा संघ काय करतो म्हणजे बाबासाहेबांचे विचार जीवित ठेवण्यासाठी आम्ही लहान मुलांना तयार करत आहोत. कारण विहारात फक्त वृद्ध लोक जातात आणि फक्त गाथा म्हणून घरी येतात, पण त्या गाथ्याचे सुद्धा अर्थ अजूनही माहीत नाही. जे पंचशील जरी ग्रहण करतो त्या 5 शिलाच्या सुद्धा अजून तुम्ही एखाद्या मुलांना किंवा वयस्क वृद्धांना तुम्ही विचारा, ते अजूनही त्यांना माहीत नाही, कारण आपण मराठीत त्याच्या उच्चारण करत नाही. तर आमच्या BDSP संघाच्या मार्फत आम्ही हे म्हणजे जिवंत ठेवलेलं आहे, बुद्धाला सुद्धा आणि बाबासाहेबाला सुद्धा. आमच्या वसतिगृहामध्ये प्रत्येक घरून प्रत्येक कुटुंब या कार्यक्रमामध्ये उपस्थित असतो. आणि दर रविवारी 1 तास धम्म आपल्या घरी हा कार्यक्रम राबवत असतो. आणि त्यामध्ये मुलं जास्तीत जास्त प्रमाणानं असतात. हे आमची इच्छा आहे. तर असं सर्वांनी आपल्या विहारात सुद्धा कुटुंबासोबत यावे आणि फक्त गाथापठण न करता त्यांना त्यांच्या मराठी भाषेत सुद्धा अनुवाद करावे अशी मी सर्वांना नम्र आजच्या दिवशी विनंती करते. नमो बुद्धाय, जय भीम. नमो बुद्धाय, जय भीम. सर्वांना तथागत महाकारुणी भगवान गौतम बुद्ध यांच्या 2570व्या जयंतीप्रित्यर्थ मंगल कामना व्यक्त करतो. आज जगामध्ये जे युद्धाचे सावट आहे, हे युद्धाला सावट मनुष्याने तथागत भगवान बुद्धांचा मार्ग किंवा बुद्धाचे विचारच हेच जगाला तारू शकतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्धाचा धम्म याच्याकरता दिलेला आहे की अखिल मानव जातीचा विकास आणि जर उन्नती व्हायची असली तर बुद्धाच्या विचाराशिवाय प्रगती नाही, हे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. आणि म्हणून संपूर्ण जगाला बुद्धाचा शांती, करुणा आणि मैत्रीचा हा जो संदेश आहे, या संदेश जर जगाने अंमल केला तर जगामध्ये शांती आणि मैत्री भावना राहू शकतो. कारण की ज्या ज्या देशांनी, ज्या ज्या समाजांनी, ज्या ज्या व्यक्तींनी तथागत भगवान गौतम बुद्धांचे विचार
आत्मसात केलेल्या त्या विचारावर चालतात, त्या त्या व्यक्तीचा, समाजाचा आणि देशाचा, राष्ट्राचा विकास झालेला आहे. आणि म्हणून जर मानवाचा विकास करायचा असला, राष्ट्राचा आणि देशाचा विकास जर व्हायचा असेल तर बुद्धाच्या विचाराशिवाय तरणोपाय नाही. भगवान बुद्धाचा धम्म हा विज्ञानवादी धम्म आहे, बुद्धिप्रामाण्यवादी धम्म आहे. हा कुठल्याही अंधश्रद्धा बुवाबाजीवर यांना स्थान नाही आहे. आणि म्हणून आजच्या विज्ञानयुगामध्ये बुद्धाच्या धम्माची अत्यंत निकंत अशी जरूरत आहे. आणि म्हणून आम्ही हेच विनंती करतो की सर्वांनी आता बुद्धिप्रामाण्यवाद स्वीकारायचा असेल तर बुद्धाचा धम्मच हा स्वीकारणं हा योग्य आहे. जय भीम, जय भारत. धन्यवाद सर. नमो बुद्धाय. जय भीम सगळ्यांना. आजचा दिवस खरंच त्रिविध असा पौर्णिमेचा दिवस, कारण आजच्या दिवशी जे बोधिसत्व सिद्धार्थ आहे त्यांचा जन्म झाला. आजच्या दिवशी सिद्धार्थ यांना बोधित्व प्राप्त होऊन ते संबुद्ध झाले आणि आजच्याच दिवशी त्यांचं महापरिनिब्बाण झालं. तर या दिवशी खूप महत्त्व आहे बुद्ध धम्माला आणि संघाला आणि त्यांच्या धम्माला आणि बुद्धांना पण. तर या दिवशी भगवंताने आपल्याला जो मुक्तीचा मार्ग दिलेला आहे, या दुःखमुक्तीच्या मार्गातून आपण शांतता प्रस्थापित करतो आणि ही शांतता पूर्ण जगभर पसरो, हेच आमचं ध्येय आहे. भगवंताचंही ध्येय हेच होतं की सगळे शांतताने राहो, दुःखातून मुक्त राहो. म्हणून त्यांनी हा मार्ग दाखवला होता आपल्याला. त्याला म्हणतात अष्टांगिक मार्ग. आर्य अष्टांगिक मार्गावर सगळ्यांनी चाललं तर हा जग जो आहे तो बुद्धमय होईल, शांततामय होईल आणि सगळ्या परमसुखाला ते प्राप्त होतील. तेव्हा मी म्हटलं की भगवंतांनी दाखवलेला जो आर्य अष्टांगिक मार्ग आहे त्याच्यावरच सगळ्या लोकांनी चालण्याचा प्रयत्न करावा. आजच्या दिनानिमित्त अनेक लोक असं म्हणतात की भिक्खू संघासाठी काही नियम आहेत, विनयपिटक आहे, तसं उपासकांसाठी पण त्यांची पण काही एक जबाबदारी आहे. त्या जबाबदाऱ्या कोणत्या आहेत ते जर आमच्या प्रेक्षकाला सांगितलं तर. भगवंतांनी जेव्हा त्यांना बोधित्व प्राप्त झालेलं होतं तेव्हा मार आला होता. त्यांना म्हटलं की तुम्ही आता महापरिनिब्बाणाला प्राप्त व्हा. तेव्हा भगवंतांनी त्यांना म्हटलं होतं की मी जोपर्यंत चतुपरिसा निर्माण करणार नाही तोपर्यंत महापरिनिब्बाणाला प्राप्त होणार नाही. चतुपरिसा म्हटलं म्हणजे भिक्खू भिक्खुनी आणि उपासक उपासिका. भिक्खू भिक्खुनी आणि उपासक उपासिका सगळ्यांना त्यांनी नियम दिलेले आहे भगवंतांनी. विनयपिटकामध्ये भिक्खू भिक्खुनीचे नियम आहेत, तसेच त्यांना जे उपासक उपासिका आहेत त्यांना पण नियम दिलेले आहे. याचा अर्थ असा की भिक्खू भिक्खुनी यांनी धम्माचं वाचन करून, अभ्यास करून, धम्म ग्रहण करून अनुभूती करावं आणि तो धम्माचा जो उपदेश आहे तो आपल्या उपासक उपासिकांना द्यावा. उपासक उपासिकांनी त्यांना जे 4 निश्चय असतात ते पुरवायचे. 4 निश्चय म्हटलं म्हणजे भोजन, चिवर, त्यांना राहण्यासाठी जागा आणि त्यांना औषधं, असे 4 निश्चय त्यांना पुरवायचे असतात. त्या बदल्यात हे जे भिक्खू भिक्खुनी आहे त्यांना त्यांचा धम्म उपदेश देऊन त्यांनाही या दुःखातून मुक्तीचा मार्ग भगवंतांनी दाखवलेला जो आहे तो सांगायचा असतो. आजच्या युवकांना काय संदेश द्याल? युवक विहारात येत नाही. आजच्या युवकांना माझा हेच संदेश आहे की तुम्ही या विहारात या आणि या विहारात धम्म शिका आणि आपल्या जीवनाला एक वळण द्या आणि जसं सुमार्ग आहे तो द्या. कारण भडकटलेले आहे धम्म, तुम्ही जाणत नाही. धम्मामध्ये इतकी ताकद आहे की तुम्हाला कोणत्याही संकटातून बाहेर काढता येईल. त्या धम्माला लहानपणापासून जर तुम्ही जोपासला असता, तुम्ही शिलामध्ये असता आणि तुम्ही उपदेश ऐकला असता बुद्धांचा, तर आज तुमच्यावर इथे तिकडे भटकायची वेळ नसती आली. तुम्ही अगदी सुमार्गावर चालले असता. आजही काही बिघडलं नाही. आजही तुम्ही विहारात या, विहारात धम्मामध्ये राहा. धम्माचं जे भगवंतांनी सांगितलेले उपदेश आहे ते तुमच्या कामाचे आहेत. ते वाचा, ते ऐका, त्याला अनुसरण करा. आणि भगवंतांनी जसं सगळ्यांना सांगितलं, राजे महाराजे आणि युवकांना, लहान मुलांना, वृद्धांना त्यांनी सर्व संदेश दिलेले आहे. त्या संदेश तुम्हाला भिक्खू भिक्खुनी तुमच्यापर्यंत पोहोचवतात. ते ऐका. त्यासाठी तुम्हाला विहारात यावं लागेल. आणि युवानच नाही तर लहान जे नवीन पिढी आहे आता जन्माला आलेली आहे, तर आता 3, 4, 5 वर्षाची आहे, त्यांना पण आपण विहारात आणायला पाहिजे की येणारी पिढी आपली हे धम्मामध्ये राहू शकते, त्यांना एक मार्ग मिळू शकते आणि आपलं ध्येय ते गाठू शकतात. ते ध्येय गाठण्यासाठी त्यांच्याकडे जे मार्गदर्शन लागते ते घरी मिळत नाही. कारण घरी आई वडील फक्त त्यांना अभ्यासात ठेवतात, ट्युशनला पाठवतात आणि शाळेत पाठवतात. पण त्यांना सर्वांगीण विकासासाठी जो उपदेश पाहिजे, भगवंताचा उपदेश आहे, तो मिळत नाही. त्यासाठी सर्वांनी जसं बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला धम्म दिला आणि त्यांनी सांगितलं की रविवारी एकतरी दिवस सपरिवार तुम्ही बुद्ध विहारात जा. याचं
दूरदर्शिता बाबासाहेबांना होती म्हणून त्यांनी म्हटलं. आज जर त्यांचं अनुकरण केलं असतं, त्यांनी सांगितलेलं ऐकलं असतं, तर सगळे विहारात आले असते, तर आजचा यूथ जो आहे तो विहारात आला असता. धम्मानुसार त्यांनी आपली जीवन पद्धती सुधारली असती आणि त्यांचं जे वर्तणूक आहे ती धम्माप्रमाणे राहिलं असतं. त्यांना कोणत्याही संकटाला समोर जावं लागलं नसतं. आजची पिढी जे शिकून सवरून अगदी बेरोजगार आहे त्याच्यासाठीही धम्म त्यांना उपदेश दिला असता की स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागेल. त्याला अनुसरण केलं असतं तर आज हा यूथ भरकटलेला नसता. म्हणून आजही त्यांनी या धम्माचा काय घ्यायचा, सहारा घ्यायचा, त्याचा उपयोग करून घ्यायचा. भगवंताची जी वचनं आहेत, बाबासाहेबांची जी वचनं आहेत, त्याला अनुसरून जर आपलं वर्तणूक त्यांनी केलं तर या आयुष्यामध्ये त्यांना यश प्राप्त होण्यासाठी कोणी थांबवू शकत नाही. एवढंच सांगणं आहे. साधू साधू साधू. सर्वांनी बुद्ध, धम्म आणि संघाला अनुसरण जावं. त्याच्यातच सगळ्यांचं भलं आहे आणि त्याच्यातच सगळ्यांना शांतता, सुख आणि आनंद प्राप्त होईल. साधू साधू साधू. भवतु सब्ब मंगलं रक्षन्तु सब्ब देवता सब्ब बुद्धानुभावेन धम्मानुभावेन संघानुभावेन सदा सोत्ती भवन्तु ते. सगळे सुखी होत, सगळ्यांना आनंद प्राप्त हो, सगळ्यांचं कल्याण हो. साधू साधू साधू. सध्या आपल्यासोबत आहेत सिनेकलावंत साची जेवणे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आजच्या दिनाचं जे महत्त्व आहे आणि आजच्या वर्तमान स्थितीमध्ये जी जगात एकंदरीत कोलाहलाची परिस्थिती आहे त्यांच्याबद्दलच त्यांच्याकडून आपण त्यांचं मत व्यक्त करूया. सर्वप्रथम तुला UCN बुद्धा वाहिनीतर्फे बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक मंगलकामना. धन्यवाद. तुम्हाला पण खूप खूप मंगलकामना आणि नमो बुद्धाय. जय भीम. ताई, आज जी जगामध्ये एकंदरीत परिस्थिती आहे, युद्धाचं सावट जगावर आहे, कोलाहल माजलेला आहे एका प्रकारचा, आणि यावेळेस बुद्ध जयंती जगामध्ये साजरी होत आहे. खरं तर बुद्ध आणि युद्ध हे दोन विपरीत गोष्टी आहेत, ह्या विरोधी गोष्टी आहेत. या परिस्थितीमध्ये बुद्धाच्या धम्माची किती आवश्यकता आहे, काय सांगाल एकंदरीत याबद्दल? जगात जेव्हा जेव्हा अहिंसा, जेव्हा जेव्हा असं वादळ उठलं आहे, युद्धाची परिस्थिती झालेली आहे, त्यासाठी नेहमीच आपल्याकडे एकच मार्ग आणि एकच पर्याय उरलेला आहे, तो म्हणजे बुद्ध आणि बुद्धांचा धम्माचा मार्ग, अहिंसेचा मार्ग. त्याच्यामुळे एक कवी आहेत साहिर लुधियानवी, ते म्हणतात की जंग तो खुद एक समस्या है, जंग क्या समस्याओं का हल देगी. तो अभी जो दुनिया में जो भी सिचुएशन बनी हुई है वॉर की, इसके लिए वी हैव ओनली दिस पीसफुल वे ऑफ लिविंग आवर लाइव्स एंड दैट इज़ द धम्मा दैट इज़ taught to us, perceived to us from डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्धांकडून तो आपल्याला आलेला आहे. तर आज तर खैर अजून विशेष आहे, म्हणजे कामगार दिवस आज आहे, आज महाराष्ट्र दिवस आहे आणि बुद्ध जयंती. एकंदरीत 3 गोष्टींचा आज म्हणजे एक अच्छी बात है कि आज हम अलग तरीके से इस दिन को मना रहे हैं. कामगारांसाठी हक्क मजबूत करणारं आपलं संविधान, ते लिहिणारे आपले बाबासाहेब, वो बुद्ध आणि आपल्या महाराष्ट्रातली एकंदरीत आंबेडकरांची चळवळ, हे सगळं पाहता आजचा दिन विशेष आहे सगळ्यांसाठी. आणि मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे की समाज माध्यमांचा खूप मोठ्या प्रमाणात वापर होतो आहे, मुलांचा पेशन्स लेवल देखील संपलेला आहे. तुझी पिढी असेल, माझी पिढी असेल किंवा आपल्या आईवडिलांची पिढी असेल, त्यांच्यामध्ये पेशन्स लेवल खूप मोठ्या प्रमाणात होता. वाचन क्षमता आता कमी झालेली आहे, त्यावेळेस खूप जास्त होती. त्यावेळेस तू आजच्या युवकांना काय संदेश देशील, विशेषतः समाज माध्यमांचा आभासी विश्वामध्ये जगणाऱ्या युवकांसाठी? कारण आभासी विश्वात जगून आत्महत्या आणि अशा प्रकारे डिप्रेशन वगैरे होत आहेत. तर यावेळेस बुद्धाची तर आवश्यकता आहे, पण तू एक युवक म्हणून, एक युवती म्हणून काय सांगशील आजच्या पिढीला? बघ, इतकं फास्ट चेंजिंग वर्ल्ड आहे आणि इतकं प्रोग्रेसिव्ह माइंडसेट झालेलं आहे लोकांचा आणि इतके इम्पेशंट झालेले आहे, तू जसं म्हणालास त्याचं कारण आहे आपल्या सगळ्यांकडे एकदम छोट्याशा डबड्यात पूर्ण जग आहे आता. द मोबाईल, एव्हरीथिंग इज अवेलेबल ऑन द क्लिक्स, सो दॅट मेक्स यू मोर इम्पेशंट. अशा वेळेला विपश्यना म्हण किंवा रीडिंग म्हण, विपश्यना इन एनी काइंड, म्हणजे असं गरजेचं नाही आहे की आता तुम्ही बसलेच पाहिजे एका ठिकाणी. म्हणजे माझी आई मला सांगते की मी
स्वयंपाक करते, मी पोळ्या लाटते, तरी माझी समाधी तिथे लागते आणि मी ती शेकते, मी ती करपत नाही, काही होत नाही, विच मीन्स मी कॉन्सन्ट्रेशननी ते काम करते आहे. भांडे घासायला पण कॉन्सन्ट्रेशन लागतं. सो एव्हरीथिंग इज कॉन्सन्ट्रेशन. तुम्ही ते करू शकता, कुठल्याही कार्यात करू शकता, पण वाचन केलं पाहिजे. जसं तू म्हणालास, आता तर खैर पुस्तकं पण पानांचा स्पर्श उरलेलाच नाही आहे. किंडल येतं आणि तुम्ही यू जस्ट स्वाईप द पेजेस देअर. ऑडिओ बुक्स आलेले आहेत, पण कागदांची मजा कागदांमध्ये. आता मी एवढ्या पुस्तकांच्या मध्ये बसून आहे, ह्यातले अनेक पुस्तकं टायटल्स मी वाचलेत, पण मी आता काही यंग मुलं मुली येतात, मी बघते तर ते लगेचच म्हणतात नाही नाही हे खूप जाड आहे, थोडा बारीक आहे का, काही छोट्यामध्ये बाबासाहेब कळतील असं काही आहे का. बाबासाहेब छोट्यामध्ये कसं कळणार आहे. म्हणजे कितीही खरं तर कितीही लिहिलं, किती पुस्तकं असतील त्या माणसावर, तरी ते सगळं कमीच आहे. फिर भी मेरे ख्याल से छोटं का होईना त्यांना वाचावंसं वाटतंय, हेच मला खूप छान मला आणखी एक प्रश्न विचारायचा, तो तुझ्या व्यक्तिगत आयुष्यातला असेल. बरं, तू अनेक क्षेत्रामध्ये काम केलेलं आहेस, प्राध्यापिका म्हणून सध्या काम करते आहेस, नाट्य क्षेत्रात काम केलेलं आहेस, चित्रपट क्षेत्रात काम केलेलं आहेस, तुला एक वारसा पण मिळालेला आहे. आता आपण युवकांबद्दल बोललो, मला हे सांग की माणसाच्या आयुष्यात वाचन हे किती महत्त्वाचं आहे. वाचाल तर वाचाल हे म्हटलं जातं आणि ते वास्तविकता आहे, पण तू मला तुझ्या आयुष्यातलं सांग की वाचन हे तुझ्या आयुष्यात किती महत्त्वाचं आहे आणि तुझ्या करिअरमध्ये त्याने तुला कसं घडवण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्यासाठी खूपच महत्त्वाचं ठरलं आहे माझं वाचन, कारण लहानपणापासून मला आईबाबांमुळे पुस्तकांची आवड, छंद हे सगळं होतं. मग काय म्हणतात, कविता संग्रह असतील, उपन्यास असतील, आंबेडकराईट लिटरेचर असेल, बुद्धिस्ट लिटरेचर असेल, हे सगळं खूप लहानपणापासून हाती लागलं. त्याच्यामुळे खूप आधीपासनं हे समजलं. त्याच्याने काय झालं माहिती आहे, बाकी लोक बघतात पण माझ्याकडे दृष्टी होती, माझ्याकडे विजन डेव्हलप झालं होतं आणि त्याच्यामुळे मी 10 लोकांमध्ये उभी राहिल्यावर मी नेहमीच वेगळी ठरली आणि त्याच्यामुळे माझा आत्मविश्वास वाढत गेला. आणि युवकांमध्ये ही गरज आहे, आत्मविश्वासाची खूप गरज आहे. आणि ते कशाने येईल, जेव्हा तुमच्याकडे तुमची इंडिव्हिज्युअलिटी दाखवायला तुमच्याजवळ तुमचा स्वतःचा विजन असेल आणि तो बिल्ड होतो तुमच्या वाचनातनं. फक्त हेच वाचन नाही, मला हेही वाटतं, म्हणजे मी आता नाट्यक्षेत्रात असल्यामुळे आम्ही माणसांना पण वाचतो, आम्ही चेहऱ्यांना पण वाचतो. म्हणजे आम्ही पुस्तकात जी शब्द लिहिलेली आहेत त्यांच्यामधल्या गॅप्सला, त्याला आम्ही बिटवीन द लाईन्स असं म्हणतो, आम्ही तेही समजण्याचा, बघण्याचा प्रयत्न करतो. त्याला बातमी मागील बातमी असं म्हणतात. अगं बाई, बातमी मागील बातमी. पण म्हणजे ऑल दिस इज सेम. जे नाही आहे ना ते पण शोधून काढण्याची वृत्ती पण तुम्हाला याच शब्दांनी दिलेली आहे. मी बोलते हे पण तेच शब्द आहेत जे मी कुठून तरी वाचलेले आहेत. सो शब्दांची ताकद खूप मोठी आहे, खूप. शब्दांनीच पेटतात घरे, दारे, देश आणि माणसे सुद्धा. वामन निंबाळकरांची ओळ आहे. आणि शब्दच जवळ आणतात माणसांना एकमेकांना. आजच्या युवकांना आजच्या महत्त्वाच्या दिनी काय संदेश देशील? कारण आता तू म्हणालास म्हणून मी हे सांगेन की वाचा, खरंच वाचा. मी मध्यंतरी ना आता खरं तर आपल्या भारतात किंवा पर्टिक्युलरली महाराष्ट्रात पण बुद्ध जयंती अशी फार साजरी नाही केली जात. आपल्याकडे विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिवस किंवा बाबासाहेबांची जयंती ही मस्त धूमधडाक्यात साजरी केली जाते. पण आता ह्या वेळेला मी बघते की बुद्ध जयंतीसाठी पण लोक ॲक्टिव्ह आहेत, त्यांना यायचं आहे. पण माहिती आहे ह्यात मी हे पण बघते ना अमित, की खूप रॅलींचा फॅड वाढला आहे आपल्याकडे. अचानक कोणाला पण बुद्ध जयंती किंवा कुठली पण जयंती साजरी करायची आहे तर रॅली काढा, किलोमीटर रॅली काढा आणि काय तो दिखावा आणि प्रतिकृती बनवा दीक्षाभूमीची, स्तूपांची किंवा महाबोधी महाविहारांची आणि झेंडे म्हणजे हे बघ, मला जल्लोष करण्याचा माझा विरोध नाही आहे रे, पण ह्याचं फॅड होत चाललेलं आहे. आणि आपण वास्तविक घटनांपासून, वास्तविक जी परिस्थिती आहे समाजाची त्याच्यापासून दूर राहत चाललो आहे. बाबासाहेबांच्या भाषेत याला व्यक्तिपूजा म्हणतील. म्हणजे हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत. बघ, मी तेच सांगते, जल्लोष करायला प्रॉब्लेम नहीं है, ही हमको बहुत कम समय मिलता है कि हम इस तरीके से एक्सप्रेस हो पाए. क्योंकि क्या होता है, अभी भी हम तो घोड़े पे बैठ जाए तो काट देते हैं, मोबाइल पे रिंगटोन बज गई तो जान गवा देता है बंदा. उसमें अगर हमारे डीजे बज गया और एक दिन हम खुल के जी लिए हमारे बाबा साहब और बुद्ध के गानों पे तो कोई दिक्कत नहीं है.
पण हे करत असताना आपल्याला सारखं सारखं रोहित वेमुला आणि पायल तडवी नसेल आठवत, तर मग आपला यूथ कुठेतरी भरकटलेला है असं मला वाटतं. तो ये जो यूथ है, जो मैंने अभी नागपुर में भी देखा की फक्त रॅलींच्या मागे आणि बॅनर उद्घाटनांच्या मागे लागलेला आहे. उन्होंने एरवीच्या दिवसात पण जनजागृती व्हावे असे बॅनर्स लावले पाहिजे, सगळीकडे लावले पाहिजे आणि त्याच्यावर भाष्य केलं पाहिजे. हेच मला युवकांना सांगायला होतं. थँक्यू. युसीएन बुद्धाच्या सगळ्या दर्शकांना खूप खूप मंगलकामना बुद्ध पौर्णिमेच्या. नमो बुद्धाय. जय भीम. सध्या आपण दीक्षाभूमी बुगडेपोमध्ये आहोत आणि तथागत बुद्धांचा जन्म ज्या दिवशी झाला त्या पवित्र दिवशी बुद्ध पौर्णिमा मोठ्या जगभरात साजरी करण्यात येते. सध्या आपण पुस्तकाच्या दुकानात आहोत. तथागत बुद्धांची जी वाणी आहे ती बुद्धांची महत्त्वपूर्ण वाणी धम्मपद या ग्रंथामध्ये ग्रंथित केलेली आहे. तुम्ही बघू शकता की वाचन हे अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्या बऱ्याच वक्त्यांनी आपल्याला सांगितलं की वाचन हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला काय वाचायचं आहे, तर धम्मपद हे अतिशय महत्त्वाचा असा एक ऐतिहासिक ग्रंथ आहे, एक अनमोल ग्रंथ आहे. हा जर आपण वाचलं तर हे वाचल्यानंतर आपल्याला बुद्धाचे जी मानवतावादी उपदेश आहेत त्याची देखील जाणीव होईल. सोबतच धम्मपदासोबतच जर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी त्यागमूर्ती रमाई हे पुस्तक देखील जर आपण वाचलं तर त्यागमूर्ती रमाईचं जीवन कसं होतं, ज्या त्यागमूर्तीमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडले आणि ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगाला एक बुद्ध दाखवला, एक नवीन पद्धतीचा जो वैज्ञानिक आणि एक रॅशनल दृष्टिकोन बाळगणारा आहे. सोबतच तुम्ही पाहू शकता की महात्मा फुलेंची, ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं गुरु मानलं होतं, महात्मा फुलेंची देखील अतिशय महत्त्वाची अशी पुस्तकं आहेत. हे जर आपण वाचली तर आपण एक चिंतनशील व्यक्ती होऊ शकतो. त्याचप्रमाणे माझ्या समोर काही मला आणखी पुस्तकं दिसत आहेत. जम्बूद्वीपातील प्राचीन बौद्ध उपासिका हा अतिशय महत्त्वपूर्ण असं हे पुस्तक आहे. उपासक राम घोडेस्वार यांनी संपादित केलेलं आणि तथागत बुद्धांच्या ज्या उपासिका होत्या, ज्याला आपण थेरी देखील म्हणतो, त्या थेरीबद्दलची एक महत्त्वपूर्ण माहिती सारांश रूपामध्ये इथे दिलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाली भाषेचा एक पाली शब्दकोश देखील लिहिलेला होता. हे पुस्तक आहे माझ्याकडे. डॉक्टर भदंत आनंद कौशल्यन यांनी लिहिलेलं 31 दिवसामध्ये पाली. पाली ही भाषा लोकभाषा होती. बुद्धाची वाणी जी होती ती लोकभाषेत होती आणि त्यामुळे या पुस्तकाला देखील तितकेच महत्त्व आहे. बुद्धांची जयंती फक्त बुद्धांना नमन करून साजरी करून चालणार नाही, तर बुद्ध साहित्य, बुद्धाचा विचार, बुद्धाची वाणी, बुद्धाचे उपदेश, बुद्धासोबत कार्य करणाऱ्या इतर भिक्खूंचे उपदेश, त्यांचं जीवन कार्य हे जाणून घेणं देखील अतिशय महत्त्वाचं आहे. आणखी बरीच इथे पुस्तके आहेत, पण पुस्तकं वाचणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. बुद्धांचा आर्य अष्टांगिक मार्ग हे देखील अतिशय महत्त्वाचं आहे. बुद्धिझम जर समजून घ्यायचा असेल, त्यांचा बुद्धिझमचा सार समजून घ्यायचा असेल, कारण त्रिपिटक साहित्य हे अतिशय महत्त्वाचं बौद्ध धर्माचं एक साहित्य आहे. पण ते प्रचंड मोठं साहित्य आहे, प्रचंड ग्रंथामध्ये विभागलेलं साहित्य आहे. जर ते साहित्य आपल्याला वाचायला वेळ नसेल किंवा काही कारणास्तव जर आपण वाचू शकलो नाही, तर छोटी छोटी पुस्तकं जी आहेत, ज्या प्रकारे हा बुद्धाचे अष्टांगिक मार्ग आहेत, भारतासाठी बुद्ध धम्माची काय देणगी आहे त्याबद्दलची देखील पुस्तकं आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचं धर्म आणि दर्शन. महत्त्वाचं म्हणजे याच्यावरच एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956ला पूर्ण केलेलं एक पुस्तक आहे, बुद्ध आणि त्याचा धम्म. आणि ते पुस्तक वाचल्यानंतर माणसाला खरा बुद्ध कळतो, विज्ञानवादी बुद्ध. पारंपरिक बुद्ध बाजूला सारून बाबासाहेब आंबेडकरांनी जो विज्ञानवादी आणि जो खरा जो अंधश्रद्धेच्या जोखडामध्ये जखडलेला जो बुद्ध काही लोक सांगतात किंवा ट्रॅडिशनल बुद्ध सांगतात, त्याच्यापेक्षा वेगळा बुद्ध सांगण्याचा आणि खरा बुद्ध आणि त्यांची वाणी, बुद्धाचे संदेश आणि अंधश्रद्धेतून पार दूर करणारा असा एक महत्त्वपूर्ण ग्रंथ जो आहे तो देखील वाचणं आवश्यक आहे. तुम्ही पाहू शकता त्रिपिटकातील काही निकाय देखील आहेत, मराठीत उपलब्ध आहेत, ते देखील आपण वाचू शकतो. आणि त्यामुळे बुद्ध पौर्णिमेला जर काही तुम्हाला हे करायचं असेल, फक्त कीरदान करून बुद्ध पौर्णिमा साजरी होत नाही, तर विचार समजून घेणं, विचार वाचणं, ते आत्मसात करणं, त्याचा प्रचार प्रसार करणं
हेच खरं बुद्धांप्रती एक आदरांजली असेल, बुद्धाला हेच खरं मत असेल. तुम्ही पाहता युसीएन बुद्ध वाहिनीतर्फे समस्त देशवासियांना बुद्धपौर्णिमेच्या हार्दिक मंगलकामना, हार्दिक शुभेच्छा. जय भीम, नमो बुद्धाय.